दोन मुलं रस्त्याने निघाली होती. उपवाशी होती बिचारी. 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. व्याकुळ झाली होती. चेहरे बारीक झाले होते. आणि अचानक चालताना त्यांना 10 रुपयाची नोट सापडते. इतका आनंद होतो की आता काहीतरी खायला भेटणार. एकानं ते 10 रुपये उचलले, दुसऱ्याच्या हातामध्ये दिले आणि तो सांगतो, जा दुकानामध्ये जा आणि 10 रुपयाचा खाऊ विकत घेऊन ये. तसा दुसरा पळत पळत गेला. त्यानं 5 रुपयाची बिस्किट आणली आणि 5 रुपयाची फुलं आणली आणि आपल्या मित्राच्या समोर धरली. हे घे. तसा त्याचा मित्र त्याला म्हणतो, बावळटेस का रे, कळत नाही तुला? अरे मी तुला 10 रुपयाचा खाऊ आणायला सांगितला आणि तू 5 रुपयाचाच खाऊ आणलास. 5 रुपयाची फुलं कशाला आणलीस? वेडायस का? तसा त्याचा पहिला मित्र उत्तरला, अरे वेड्या, 5 रुपयाची बिस्किट आणली ती जगण्यासाठी आणि 5 रुपयाची फुलं विकत आणली ते कसं जगावं हे करण्यासाठी. माणसाचं जीवन हे असं असावं. माणसाचं जीवन संतुलित असावं. जगण्यासाठी जरूर कमवावं, परंतु आपल्यालाच काय, इतरांना देखील निखळ निरागस आनंद देणाऱ्या फुलासारखं कधी फुलनंही घडावं नाही का? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय एके ठिकाणी बोलतात ना, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे हो नका रानभरी.